नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कल्टिवेटरसाठी आपण कशा प्रकारे अप्लाय करायचं MyDBT साईटवर. तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझरवर आपल्याला MyDBT हे सर्च करायचं आहे. MyDBT सर्च केल्यानंतर आपल्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा MyDBT पोर्टल 2 नंबरला ऑप्शन आहे, त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर आपल्यासमोर MyDBTची साईट ओपन होणार आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला फार्मर आय डी तो टाकायचा आहे. फार्मर आय डी टाकून झालं, OTP तपासा बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर MyDBTची ऑफिशियल साईट आपल्यासमोर ओपन होणार आहे. MyDBTच्या साईटवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. घटकासाठी अर्ज केला या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी मेन पेज ओपन होते. या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकीकरण या ठिकाणी बघा आपल्याला बाब निवडायची. तर बाब निवडा या बटनावर क्लिक करायचे. कृषी यांत्रिकीकरण बाब निवडा. या ठिकाणी मुख्य घटक आपल्याला निवडायचे आहे, कृषी यंत्र अवजारांच्या सहाय्याने खरेदी. त्यानंतर तपशील आपल्याला निवडायचे आहे. तपशीलमध्ये आपल्याला बघा ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. ट्रॅक्टर, पॉवर चलित अवजारे. त्यानंतर HP श्रेणी आपल्याला निवडायची. या ठिकाणी आपल्याला किती HP पर्यंत आपल्याला पाहिजे, तर 35 HP, 20 आणि 25 एवढे ऑप्शन आपल्याला आहेत. या ठिकाणी यंत्रसामग्री आपल्याला बघा कल्टिवेटर आपल्याला सिलेक्ट करायचे. कल्टिवेटरसाठी आपण अर्ज करतो, कल्टिवेटर आपल्याला निवडायचे. कल्टिवेटर निवडल्यानंतर खाली बघा आपल्याला मशीनचा प्रकार या ठिकाणी. त्यानंतर कल्टिवेटर आपण निवडलेलं आहे. त्यानंतर खाली बघा चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. दोघं चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर डन करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचे. आपला अर्ज सबमिट होऊन जाईल. धन्यवाद. जय हिंद.